नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहत आहोत ॲज सून ॲज किंवा नो सूनर दॅन हे दोन कंजंक्शन आहेत. यांचा उपयोग 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये एका मार्कासाठी केला जातो. यामध्ये प्रश्न असा पडतो, ॲज सून ॲज काढून टाकून त्या जागी नो सूनर दॅन वापरा. रिराईट द सेंटेन्स युजिंग नो सूनर दॅन. तर चला आज आपण नो सूनर दॅन किंवा ॲज सून ॲज यांचा वाक्यामध्ये वापर कसा करायचा पाहू. सर्वात पहिले सुरुवातीस आपण ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये नो सूनर दॅन कसं वापरायचं ते पाहूया. तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काही नियम बघावे लागेल. हे दोन्ही कंजंक्शन आहेत आणि हे कंजंक्शन एक ॲज सून ॲज काढून टाकायचं आणि त्या जागी नो सूनर दॅन घ्यायचं असेल तर ते कसे घेतात बघा. त्यासाठी नियम आहेत, एक 4-5 नियम आहेत. त्याप्रमाणे जर गेलो तर आपण हा 1 मार्क परीक्षेमध्ये अगदी सहज मिळवाल. ओके. ॲज सून ॲजच्या वाक्यात नो सूनर दॅन वापरण्याचे नियम. नंबर 1, दिलेल्या वाक्यातील ॲज सून ॲज काढून टाकून त्याऐवजी नो सूनर दॅन घ्यावे. बघा, दिलेल्या वाक्यात ॲज सून ॲज असतं आणि ह्या दोन क्रिया एकानंतर एक घडलेल्या असतात अशा वाक्यांमध्ये. त्यामुळं ॲज सून ॲजचे वाक्य हे सहसा सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य असते आणि आपल्याला तेच करायचं आहे. दिलेल्या वाक्यातील ॲज सून ॲज काढायचं आणि त्या जागी नो सूनर दॅन घ्यायचं. बघा, सुरुवातीस काय घ्यायचं? नो सूनर. बघा, नियम नंबर 2 आहे, त्यानंतर वाक्यातील हेल्पिंग वर्ब किंवा मॉडेल असेल तर ते घ्यावे. बघा, या वाक्यामध्ये हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे. नियम नंबर 3 आहे, दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट घ्यावा. आता सब्जेक्ट ओळखण्यासाठी कधी कधी सब्जेक्ट लेंदी असतो, मोठा असतो, कधी कधी एकाच शब्दामध्ये सब्जेक्ट दिलेला असतो. तर सब्जेक्ट ओळखायचा कसा? ॲज सून ॲज आणि दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद यांच्यामधला जो भाग असतो तो असतो सब्जेक्ट. बघा, इथं हा सब्जेक्ट आहे. हॅडच्या नंतर काय घ्यायचं? सब्जेक्ट, कर्ता. आपण मराठीत त्याला कर्ता म्हणतो. बघा, त्यानंतर 4था नियम आहे, क्रियापदाचे योग्य रूप घ्यावे व उर्वरित वाक्य लिहावे. क्रियापदाचे योग्य रूप घेऊन त्यानंतर जे वाक्य आहे ते पूर्णपणे कॉमापर्यंत जसंच्या तसं लिहायचं. यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद असतील तर वाक्यामध्ये किंवा क्रियापदामध्ये काही चेंज होत नाही. परंतु जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर त्या सहाय्यकारी क्रियापद नसलेल्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपानुसार डू, डज किंवा डीड घ्यायचं असते सहाय्यकारी क्रियापद म्हणून. आणि त्यानंतर त्या क्रियापदामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप इथं लिहायचं असते. बघा, इथं ऑलरेडी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद असल्यामुळं कोणत्याही प्रकारचं क्रियापदामध्ये चेंजेस होत नाही. उर्वरित वाक्य जसेच्या तसे लिहायचं आहे. बघा, आता हे पहिला जो क्लॉज आहे तो संपल्यानंतर तिथं कॉमा असतो. आता कॉमाच्या जागी काय घ्यायचं? आपल्याला कॉमा काढून टाकून त्या जागी दॅन घ्यायचं. आणि शेवटचा नियम आहे, कॉमा काढून टाकला त्यानंतर उरलेलं जे वाक्य आहे, उरलेला दुसरा जो क्लॉज आहे तो जसाच्या तसा घ्यायचा. त्यामध्ये काहीही चेंजेस करायचे नाही. बघा मित्रांनो, इतकं सहज आणि सोपं आहे ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये नो सूनर दॅन वापरणं. तर हे जे नियम आहेत ते थोडक्यात तुम्ही जर व्यवस्थित पाहिले आणि इथं वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला ओळखता आलं, क्रियापदाचे पहिलं, दुसरं आणि तिसरं रूप हे जर ओळखता आले तर या वाक्याचा 1 मार्क तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या रीतीने मिळवता येईल. धन्यवाद मित्रांनो.